राज्यातील विविध भागात डिझेलसाठी रांगा पाहायला मिळतात। डिझेलसाठी पंपावर शेतकरी आणि नागरिकांनी रांगा लावल्यात। अनेक पेट्रोल पंपावर डिझेलचा ठणठणाट झाल्यानं नागरिकांसह शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते। अनेक ठिकाणी पंपावर नो स्टॉकचे फलक झळकल्याचं पाहायला मिळतंय। ज्या पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध आहे त्या ठिकाणी वाहनांच्या आणि शेतकऱ्यांच्या कॅनच्या लांबच लांब रांगा लागल्यात। डिझेल मिळत नसल्यानं शेती मशागतींची कामं आता ठप्प झाली आहेत। 7 वाजल्यापासून नाही मिळत। बस काय कारण सांगितलं? हा, कारण काय सांगितलं न मिळणे? कारण लाईट गेली म्हणे आज. बर, तुम्ही केव्हापासून उभे, काय अडचण आहे? सकाळी 9 वाजल्यापासून बर, त्याने कारण सांगितलं आता लाईट गेली। लाईट गेली की काय झालं तेच त्याला माहिती, पण आम्हाला डिझेल कोणत्याच पंपावर भेटणार। या पंपावर तरी कॅने डिझेल देते, पण सरकारनं असा नियम काढला होता की खाली आपल्याकडे रामनगरच्या परिसरात असे पेट्रोल पंप होते की ते म्हणजे कॅने द्यायचं नाही, तुमच्या शेतातून ट्रॅक्टर आणा, 1000चं डिझेल नाही तर 2000चं डिझेल जाळीत आणायचं ट्रॅक्टर आणा म्हणजे इथं तरी कॅने द्यायला लागले। पण आपले जे खालचे पंप आहे तिकडे कॅने देत नव्हते, ते म्हणजे आम्हाला वरून आदेश आला। ट्रॅक्टर शेतामध्ये बंद पडेल सर, 4 दिवस ट्रॅक्टर शेतामध्ये उभा आहे डिझेल नसल्यामुळे। सकाळी 7 वाजल्यापासून नंबर आला डिझेल म्हणले लाईट गेली म्हणले। खूप बिकट परिस्थिती सर। मशागतीच कामं थांबले, मशागती सगळेच कामं थांबले सर, सगळेच कामं थांबले मशागतीचे।